गणपती बाप्पा मोरया. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मी दगडूशेठला येऊ शकले आणि इतकी सुंदर सोय या संपूर्ण दगडूशेठच्या ट्रस्टनी केलेली आहे. आणि आपले सिक्युरिटी म्हणू नका, ती इतकी व्यवस्थित, महिला असो लहान मुलं असो त्यांना व्यवस्थितपणे दर्शन घडवून देत आहेत. आणि बाप्पाला यायचं म्हटल्यावरती इतक्या मनोकामना असतात मनात, पण त्यांचा चेहरा बघितला की असं वाटतं की बाप्पाने आजपर्यंत जे दिलंय ते उत्कृष्टच दिलंय आणि यापुढेही देत राहणार. तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. थँक्यू. नमस्कार, मी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि आज मी आलेली आहे पुण्यातील अतिशय छान असं वाटणाऱ्या अशा ठिकाणी म्हणजे दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. मी दरवर्षीच खरं तर बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येत असते. मंडईच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता इथे आलेली आहे. खूप छान वाटतंय. मानाच्या 5 गणपतींचं दर्शन झालेलं आहे. अतिशय उत्साह असतो या दिवसांमध्ये, जल्लोष असतो आणि एक वेगळीच प्रसन्नता वाटत असते मनाला. त्यामुळे खूप छान वाटतंय. दरवर्षीप्रमाणे मी इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे. बाप्पाकडे मागणं मागितलेलं आहे की आतापर्यंत जे काही दिलं आहे ते सगळं तुझ्या कृपेने आहे आणि इथून पुढे सुद्धा जे काही मिळेल ते सगळं तुझ्या कृपेने आहे. त्यामुळे बाकी काही नको, तुझं वरदहस्त कायम पाठीशी असू देत असं मागणं मागितलेलं आहे. आणि नवीन आयुष्याची सुरुवात करते आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुझा आशीर्वाद कायम आम्हा दोघांच्याही मागे असू देत असं मागणं मागितलेलं आहे. बाकी तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सगळ्यांना जय गणेश. आज नमस्कार, मी अभिनेता सुमित कुसवळे. आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई या बाप्पाच्या दर्शनासाठी आलो होतो आणि सहकुटुंब सहपरिवार मी आज दर्शन घेतलेलं आहे. खरंच माझं अहोभाग्य आहे की या बाप्पाचं दर्शन आणि आज आरती मिळाली. तर खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजतो आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच त्याच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार, मी आर्या आंबेकर. मी आता दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेली आहे आणि मी पुण्याची आहे. त्यामुळे मला आठवत आहे माझा प्रत्येक गणेशोत्सवाची सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनाने झालेली आहे. प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने झालेली आहे. प्रत्येक 10वी 12वी परीक्षा असो काहीही असो, मी पहिले येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेते आणि मगच उरलेली पुढची कामं करते. त्यामुळे दगडूशेठ गणपती बाप्पा हे माझ्या मनात खूप स्पेशल आणि खूप वेगळं आणि खूप मोठं स्थान आहे. आणि त्यामुळे आज मला सूर्यवंशी काकांच्या मुळे इतक्या गर्दीत सुद्धा इतक्या इझिली दर्शन झालं. मला वाटतं ही बाप्पाची इच्छाच मी समजते की त्याचे आशीर्वाद आहेत की त्याची सेवा माझ्या हातून घडते. मला आठवतं इकडे सुद्धा कुठल्या चतुर्थीला गाणं माझं झालं होतं पहाटे एकदा आणि दॅट वॉज द हॅपीएस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ असं मी म्हणेन की मला गाण्याची सेवा गणपती बाप्पाला ह्या गाभाऱ्यात बसून अर्पण करता आली. तर हे माझ्यासाठी असे काही काही मोमेंट्स आहेत की जेव्हा मी आणि बाप्पा छान कनेक्ट होतो. हे दीज मोमेंट्स मॅटर द मोस्ट टू मी. आणि सगळ्या गणेश भक्तांना पण गणेश चतुर्थीच्याही खूप खूप शुभेच्छा, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. आणि बस सगळ्यांचं सगळं बाप्पाच्या हातातच आहे. मी काय सांगू कोणाला काय विश, पण बाप्पाच्या चरणी जे काही आपलं चांगलं वाईट सगळं काही आहे. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी दगडूशेठला आले, तुम्ही बघू शकाल. अप्रतिम डेकोरेशन तर आहेच, पण त्याबरोबरीने उत्तम नियोजन पण आहे. आता एवढ्या गर्दीमध्ये थोडंसं काहीतरी त्रास होणार, पण तोही न होता सर्वसामान्य लोकांना दर्शन कसं मिळेल याचीही ट्रस्ट काळजी घेते. त्याबद्दल त्या ट्रस्टचे आणि बाप्पाचे खूप आभार. यावर्षी बाप्पाकडे काय मागितलं हा जर प्रश्न असेल तर यावर्षी जगात जीवितहानी आतापर्यंत खूप झाली आहे. ती हानी अजून होऊ नये यासाठी बाप्पाकडे सुख, शांती, समृद्धी. आणि मी कलाकार असल्यामुळे आणि तो कलांचा अधिपती असल्यामुळे मी जी कला करते ती कला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं हीच बाप्पाची आणि इच्छा आणि प्रार्थना.